आपले जे पटेल साहेब आहे त्यांच्यावर चाकूचा एक हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाम निष्पन्न झाला होता उबैद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्ट मध्ये गेला होता, वन मध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तास मध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही पीसीआर घेणार आहे। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा एफआयआर मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेब मी सांगितलं होता की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात। ते सर्व लोकांचं नाम आम्ही एफआयआर मध्ये घेतलेलं आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे। याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगायच्या आहे। पहिल्या तर आरोपीचे प्रत्येक सीडीआर आणि प्रत्येक आरोपीचे सीडीआर, कॉल डेटा रेकॉर्ड्स, आयपीडीआर, व्हॉट्सअप कॉल हे आम्ही शोधणार। याच्यामध्ये कोण कोण सामील आहे यांनी काही 5 नाव दिले, अजून काही आहे का, काही कम आहे जास्त आहे, पूर्ण आम्ही शोधणार। 10 लोक असतील, 15 असतील, सर्वांना आम्ही याच्यामध्ये ज्यांच्या पुरावे ज्यांच्यावर निष्पन्न असतील त्यांना आम्ही अटक करणार तारतीने। तिसरा, याच्यामध्ये एक असा डिसिजन आलेला आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट आम्ही करणार आहे। आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट साठी आम्ही कोर्टाला पत्र देणार आहे, कोर्टाला विनंती करणार आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस झाला पाहिजे, कारण की अतिशय संवेदनशील गुन्हा आहे। चौथा, याच्यामध्ये जे तपास आहे ते तपास आयपीएस दर्जाचे अधिकारी एसडीपीओ निखिल पाटील, अकोटचे सब डिव्हिजनचे एसडीपीओ ते करतील आणि वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात फतेह खान जावेदला याचा जे इन्व्हेस्टिगेशनचा प्रोग्रेस आहे ते देतील आणि याच्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही। पूर्ण डिजिटल फॉरेन्सिक्स, ई साक्ष, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, प्रत्येक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार। ऍज एसपी म्हणून आपल्याला गवाही देतो, या गुन्ह्यामध्ये जे लोक सामील असतील, जे काही मास्टर माइंड असतील, त्यांचा पूर्ण शोध लावून आम्ही अटक करणार, आपले समोर सांगणार की काय काय झालेलं आहे आणि याच्यानंतर अजून जे काही जर अजून असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार। आणि शेवटी हे केसच्या आम्ही 60 दिवसात विदिन 60 डेज चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्स मध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल पीपीच्या सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे। जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलची पोलीस आम्ही शांत बसणार नाही।